महाबळेश्वर ट्रिप पूर्ण झालेली आहे. थोडं एन्जॉय केला. पाऊस होता. माऊली माऊली महाबळेश्वर कसा वाटला? पहिल्यांदा आला होता तू? खूप छान ना. वातावरण कसं होता? थंडगार. हा कशी थंडी लागत होती? थंडी कशी मस्त. पूर्ण दिवसभर गार होता इथे गारठा, कारण पाऊसच खूप होता. जसं काही हिवाळ्यातच आलेलो अशी थंडी होती. चला आता आम्ही निघालोय वाईचा गणपती बघायला. गणपती बाप्पा मोरया. याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कालूबाईला. वाईचा गणपती बघायला आलोय, ढोल्या गणपती. चला तो तुम्हाला दाखवतो. हा देऊळ आहे. चला गणपती बाप्पा मोरया. कधी आलेत महाबळेश्वरला वाईच्या गणपतीला नक्की या, कारण खूप मोठा गणपती आहे. आता आम्ही आलोय विश्वेश्वराच्या मंदिरात, शंकराच्या, काशी विश्वेश्वर. चला कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये जा तुम्ही, पहिला नंदीचा दर्शन घ्यावा लागतो, तेव्हाच मनोकामना पूर्ण होतो आपली. चला तर मग जाऊया नंदीचं दर्शन घ्यायला. इकडे बघा किती मोठा आहे नंदी महाराज. कृष्णा नदी दाखवतो. हे बघा प्रवाह बघा किती फुल आहे तिचा, कारण पाऊस पडला 2 दिवस खूप. हा बघा खूप प्रवाह आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा चला आता कालूबाईच्या दर्शनाला जाऊया मांडरगावाला. आता आम्ही गड चढतोय बघा कालूबाईचा. बघा झाडीत कोण बाई बसली ग, करवंदी जाळीत डोंगर झाडीत कोण बाई बसली ग. त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग. चाफ्याच्या
काही कळना मला झालं, अंग घामान माझं झालं, सपनी आईनं दर्शन दिलं. हो मन डचकून माझं भ्यालं, काही कळना मला झालं, अंग घामान माझं झालं, स्वप्नी आईनं दर्शन दिलं. भर रामाच्या पहाटाला अंगावर काट जणू पाहून हसली ग, भर रामाच्या पहाटाला अंगावर काट जणू पाहून हसली ग. त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग. काळूबाई दिसली ग माझी, काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी, काळूबाई दिसली ग. सांग भलं. जय महादेव. एलकोट एलकोट. रूपनागिनीचं घेऊन गेली दर्शन मला ग. मला आता माऊलीचं दर्शन झालं. आता निघालो आहे मी पंढरपूरला. पंढरपूरवरून आम्ही अक्कलकोटला जाणार. चला. काय वाजत गाजत या मांडर गावात, काय वाजत गाजत या मांडर गावात, लय ताकत आहे रे माझ्या काळूबाईच्या नावात, लय ताकत येऊन येतो डोंगरी आईच्या जाऊन, माझ्या काळूबाईला पाहून. रूपनागिनीचं घेऊन गेली दर्शन मला ग देऊन, येतो डोंगरी आईच्या जाऊन, माझ्या काळूबाईला पाहून. टेकुनी माथा रूप तिचं पाहता काळजात घुसली ग, टेकुनी माथा रूप तिचं पाहता काळूबाईच्या नावानं काळजात घुसली ग. त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, चाफ्याच्या झाडावर. मस्त योगायोग मिळालेला आहे ना. ह्या कालूबाईच्या देवाची इथं सवासण्या म्हणून पुजतात. ह्या ताईंनी ह्यांना जेवायला 2 घास दिलेले आहेत. हे बघा, या इकडे 7 बाया पाहिजे, या इकडे 3 रेडी आहेत. हे बघा, अजून 4 बाकी आहेत. तुम्हाला दाखवतो नंतर कोण आहेत त्या. 7 जणी बाया पुजलेल्या आहेत. इकडे सवासण्या घालतात मांडर देवीच्या नावाने. ह्या सवासणी पुजलेल्या आहेत कालूबाईच्या इथे. आम्हाला काय माहिती नव्हतं. हे बघा, गोड गोड का असेल ते थोडा थोडा देणार. सांग भलं. या ताई आहेत, त्यांचं काहीतरी नवस होतं, तो पूर्ण झाला असेल, त्याच्यामुळे त्यांनी बघा सांग भलं. रूपात काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी, काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी, काळूबाई दिसली ग. आता आम्ही आलोय धावजी पाटील. कालूबाईचं दर्शन घेतल्यानंतर इकडे यावाच लागतो, अशी परंपरा आहे. त्याशिवाय दर्शन घडत नाही आहे. आता आम्ही तिकडे आलोय, तुम्हाला दाखवतो. माझी ती काळूबाई ग, मला दिसती ठाई ठाई ग, भीती कशाची मला नाही ग, सदा पाठीशी उभी हाई ग. हो
माझी ती काळूबाई ग, मला दिसती ठाई ठाई ग, भीती कशाची मला नाही ग, सदा पाठीशी उभी हाई ग, कार्तिक लिहिता आकाश गाता कमी नाही कसली ग, कार्तिक लिहिता आकाश गाता कमी नाही कसली ग, त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी काळूबाई दिसली ग. 2 वेळा आलो कालवाईला, पण दर्शन तर पूर्ण घडला नाही. आज प्रत्यक्षात दुसऱ्यांकडून समजला की या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय कालवाईचं दर्शन पूर्ण होत नाहीये. तो फायनली आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे कालवाईचं या वर्षात. चला आता आम्ही निघालो इकडून पंढरपूरला. चला. The next day.